भरा नाही तर कर्जमाफी कर्जमाफी विसरा, असं व्हायरल नेमकं खरं काय आहे याच्यामध्ये आपल्याला घरपट्टी भरा नाही तर कर्जमाफी विसरा सविस्तर माहिती आपल्याला या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सर्व काय सध्या व्हॉट्सअप आणि सोशल मीडियाच्या जगामध्ये कोणती बातमी कधी व्हायरल होईल सांगता येत नाही. गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र शेतकऱ्याच्या आणि शेती चळवळीच्या कार्यकर्त्यांमध्ये एका बातमीची चांगलीच खळबळ उडून दिली आहे की म्हणाय की ज्यांनी ग्रामपंचायतीत घरपट्टी नळपट्टी भरली नसेल त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. याच्यामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून सत्य नेमकं काय आहे आणि खरंच घरपट्टी भरणे आणि नळपट्टी भरणे आणि कर्जमाफीचा नेमकं याच्यामध्ये सत्यता काय आहे, कर्जमाफीचा आणि घरपट्टीचा आणि नळपट्टीचा काय संबंध आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व काही गोष्ट आपण याच्यामध्ये क्लिअर करणार. काही स्थानिक वर्तमानाच्या पातळीमध्ये आणि सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये असा दावा केला जात आहे की प्रशासक तसे स्पष्ट संकेत आहे की वाचून अनेक शेतकऱ्याचे बांधव चिंतित पडलेले आहेत. खरं असताना ही काय आहे, ही काय फक्त शेतकऱ्याच्या मनामध्ये भीती निर्माण करण्याचा एक बनावट प्रकार आहे का? चला या व्हायरल एसएमएसचं सत्य जाणून घेऊया. काय आहे काय सांगत आहे शासन निर्णय या संदर्भात शेतकरी प्रश्नाचे अभ्यासक आणि कार्यकर्ते आपल्या या GR च्या माध्यमातून आपल्या या न्यूजच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण चौकशी सर्व काही गोष्टीची चौकशी करून आपल्याला व्हायरल या सत्याच्या मागे आपल्याला काय सत्य आहे याचं व्हायरल सत्य काय शोधण्याचा सरकारी सूचनेचा शासनाचा GR तपासून आपण या सत्य काय आहे समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुठल्याही सरकारी नोटिफिकेशन किंवा GR मध्ये ग्रामपंचायतच्या कर थकीत व कर्जमाफी मिळणार नाही असा उल्लेख नाही. ही बातमी पूर्णपणे निराधार आणि चुकीची आहे. कर्जमाफी आणि ग्रामपंचायत कर घरपट्टी नळपट्टी या एकमेकाचा कोणताही थेट संबंध नाही. या व्हायरल सत्यामध्ये घरपट्टी आणि नळपट्टी कर्जमाफी पासून याच्यामध्ये कुठलाही संबंध नाही. ग्रामपंचायतचा कारभार अलग असतो आणि शेतीचा कारभार अलग असतो. म्हणजे कर्जमाफीचा आणि नळपट्टी आणि घरपट्टीचा कुठल्याही प्रकारचा संबंध याच्यामध्ये येत नाही. घरपट्टी भरणं ही चांगली गोष्ट आहे, पण काही ग्रामपंचायतच्या माध्यमातून अशी अफवा निर्माण केली की बाबा घरपट्टी तुम्ही नाही भरली तर तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही. काही ग्रामपंचायत मध्ये असं हे केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये कर्जमाफीचा आणि घरपट्टी आणि नळपट्टीचा संबंध नाही. या व्हायरल या व्हिडिओच्या माध्यमातून व्हायरल सत्य एवढंच आहे की याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा संबंध नाही. मग ही अफवा पसरली कोणी असा प्रश्न सर्व शेतकऱ्यांना आणि समजा शेतकरी बंधवांना पडलेला आहे. जर असा नियमित असेल तर चर्चा सुरू झाली. याचे मूळ ट्रॅक वसूल या एका ट्रॅकर मध्ये असू शकते. सध्या मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज योजना अंतर्गत शासनाने ग्रामस्थ एक दिलासा दिला आहे की जर ग्रामस्थांनी 31 डिसेंबर पूर्वी आपला कर थकबाकी भरली तर त्यांना 50% सवलत दिली जात आहे. जास्तीत जास्त लोकांनी या सवलतीचा लाभ घ्यावा आणि ग्रामपंचायतची वसुली व्हावी यासाठी कदाचित या ठिकाणी कर्जमाफी मिळणार नाही अशी भीती दाखवून घर भरून घेण्याचा जुगार केले जात आहे. शेतकऱ्यांनी करावे काय? शेतकऱ्यांनी नेमके करावे सर्वात महत्वाचे म्हणजे अशा बातमीवर घाबरू नका. जोपर्यंत अधिकृत सरकारी GR येत नाही तोपर्यंत अशा व्हॉट्सअप फॉरवर्ड विश्वास ठेवू नका. कारण कर भरणे हे चांगले आहे. गावाच्या विकासासाठी आणि स्वतःच्या सोयीसाठी ग्रामपंचायत कर भरणे ही कधीही चांगलीच आहे आणि सध्या 50% सवलतीवर आपल्याला घरपट्टी आणि नळपट्टी भरणं चांगलेच आहे. जर बँकेने किंवा प्रशासकीय कर भरला नाही म्हणून तुमची अडवून करत असेल किंवा तुमच्या खात्यामध्ये होल्ड लावत असेल तर त्यांना कायदेशीर भाषेमध्ये जॉब विचारला पाहिजे. थोडक्यात ग्रामपंचायत कराचा आणि कर्जमाफीचा सध्या तरी कुठलाही संबंध नाही. निव्वळ शेतकऱ्याच्या दिशाभूल करणारी बातमी आहे. हम खडे तो सरकार से खडे या न्यायालयाच्या सलग राहून अशा बातमीवर किंवा अशा या अफवावर बळी पडू नका आणि बातमी गावावर व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा. मग लोक असे काय सांगत आहे की घरपट्टी भरा आणि नळपट्टी भरा किंवा थकबाकी कर्जमाफी होणार नाही याच्यावर कुठल्याही प्रकारचा हे करू नये. तुम्ही विश्वास ठेवू नये आणि अशा जे आपल्याला चॅनलच्या शिवाजी क्लासेस
व्हिडिओच्या माध्यमातून व्हायरल सत्य काय आहे आणि आज याच्यामध्ये सत्यता नेमकी काय आहे आपण सर्व काही याच्यामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून हे केलेलं आहे. पूर्ण माहिती आपण सविस्तर आपण नेमकं कशा पद्धतीने हे केलेलं आहे काय नाही याच्यामध्ये पूर्ण आपण माहिती सांगितलेली आहे. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या व्हायरल सत्य नेमकं काय असतंय आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यापर्यंत हे व्हिडिओ तुम्ही व्हायरल करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे अन्यथा शेतकरी घाबरून जाणार नाही. जय हिंद.